पाहुणे श्री गवळी सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण सुरू करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सन्मान्य व्यासपीठ, पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव, सर्व कार्यकारी मंडळ आणि सर्व सभासद आणि या ठिकाणी उपस्थित मातृपितृतुल्य सर्व ज्येष्ठ मंडळी, या सर्वांना पुन्हा मी नमस्कार करतो. मंगल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी हजर आहेत, त्यांनाही मी सप्रेम नमस्कार करतो. खरं म्हणजे अचानक मला फोन आला बावस्कर साहेबांचा, हे आयत्या वेळचं जेवण आहे. पाहुणे अचानक आपल्या घरी आले म्हणजे आपण काय करतो, कधी कधी स्वयंपाक खराब होतो, कधी कधी चांगलाही होऊन जातो नेहमी ठरवलेल्यापेक्षा. आणि म्हणून तसा हा कार्यक्रम आहे. अचानक मला सांगण्यात आलं, कारण आमच्या एरियामध्येही भरपूर कार्यक्रम सुरू आहेत. आज प्राणप्रतिष्ठापन आहे दत्तावांची, आमच्याकडे भागवत सप्ताह पण सुरू आहे. त्या कार्यक्रमांना पण मी उपस्थिती देतो आणि सेवानिवृत्तीपासून साधारण अशा कार्यक्रमांमध्ये माझा जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी जात असतो. तर माझ्या समोर बसलेली सर्व ज्येष्ठ मंडळी ज्ञानाने, अनुभवाने आणि जास्तीत जास्त पावसाळे खाल्लेली, जे तुम्ही माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ आहात आणि तुमच्या समोर बोलण्याचा योग मला या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल या पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मला जसं सुचेल, आणि पवित्र भूमी आहे या ठिकाणी, शिवशंभू आहे, दत्त आहे, मारुतीचं स्थान आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, अशा या ठिकाणी औदुंबर वगैरे पाहता बरोबरच वातावरण अतिशय नाही. कारण मी या एरियात प्रथमच आलेलो आहे. या रोडच्या या बाजूला कधी येण्याचं काम पडलं नाही, आज योग आला. बघा, ज्येष्ठ या शब्दामध्ये आणि वृद्ध या शब्दाचा जर विचार केला आपण, तर आपण खरोखर वृद्ध आहोत, परंतु आपण ज्येष्ठ म्हणतो. ज्येष्ठ शब्द जेव्हा उच्चारतो आपण तेव्हा सन्मान वाटतो आपल्याला, पण तोच शब्द जर वृद्ध म्हटला आपण तर जरा अडचण वाटते. म्हातारा म्हटल्यानंतर अडचण वाटते की नाही, पण ज्येष्ठ म्हटलं की आपल्यालाही मनात बरं वाटतं. म्हणून आज गावोगावी किंवा बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये हे नागरिक संघ स्थापन होत आहेत वयोवृद्ध लोकांचे. त्याला प्रत्येकालाच ज्येष्ठ नागरिक संघ असं नाव दिलं जातं आणि ते उचित आहे. आणि या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अनेक प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि यामुळेच या ज्येष्ठांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होतो, उत्साह निर्माण होतो. त्यांना जगण्याची त्या ठिकाणी प्रेरणा मिळते, नवीन मित्र त्या ठिकाणी मिळत असतात आणि मित्रांचं महत्त्व जीवनामध्ये खूप आहे. कारण अनंत राऊत यांची कविता ऐकली असेल तुम्ही, की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा. ही फार मोठी कविता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती व्हायरल झालेली आहे. आणि म्हणून या संघामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नवीन नवीन मित्र त्या ठिकाणी मिळत असतात आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला होत असतो. माणसाचं जसं जसं वय वाढतं तशी तशी त्याची घरातली किंमत ही कमी कमी होत जाते, असा साधारणपणे अनुभव सर्वांचा असेल. परंतु माझं निरीक्षण जेव्हा असतं अशा वृद्ध लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांसंबंधी, तर असं त्या प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवत असतं. तर याचं काय कारण आहे? माणसाचं वय जसं जसं वाढतं, म्हणजे एखादी स्त्री, मुलगी जन्माला आली, मुलगा जन्माला आला, ती सुरुवातीला ती मुलगी असते, मुलगा असतो, नंतर ती कोणाची तरी सून बनते, पत्नी बनते, आई बनते, आजी बनते. वाढत्या वयानुसार तिच्या भूमिका या बदलत असतात आणि या भूमिका बदलत असताना जी व्यक्ती त्या भूमिकांप्रमाणे आपल्यामध्येही बदल करून घेते, ती व्यक्ती सुखी असते, समाधानी असते. परंतु या भूमिका बदलत असताना जी व्यक्ती आपल्या या वाढत्या वयाबरोबर ऍडजस्टमेंट करत नाही, तडजोड करत नाही, त्याप्रमाणे बदलत नाही, त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये दुःख, समाधान हे त्या ठिकाणी दुःख असतं, समाधान मात्र नसतं. चिडचिडपणा असतो, भानगडी असतात. आणि म्हणून ऍडजस्टमेंट इज लाईफ.
असं म्हटलेलं आहे की समायोजन हेच त्या ठिकाणी जीवनाचं महत्त्वाचं तत्व आहे. आणि म्हणून आपण बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारची तडजोड, समायोजन किंवा परिवर्तन आपल्या जीवनामध्ये जर केलं तर आपण निश्चितच त्या ठिकाणी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर भारतीय कुटुंब पद्धती, आजचा विषयच असा, मी विचारलं साहेबांना, म्हटलं कोणत्या विषयावर बोलायचं आहे ते सांगून द्या. ते म्हणजे ज्येष्ठांच्या संदर्भात बोला. म्हणून ज्येष्ठ नागरिकांचं किंवा ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्यामध्ये काय महत्त्व आहे, साधारण या विषयावर मी त्या ठिकाणी थोडंसं बोलणार आहे. तर भारतीय कुटुंब व्यवस्था आणि पाश्चात्य संस्कृतीचं मी सांगत होतो. तर आपली कुटुंब व्यवस्था ही एकत्र कुटुंब पद्धती आपण पूर्वीपासून स्वीकारलेली आहे. परंतु आजचा काळ पाहता ती झपाट्याने विभक्त कुटुंबीकरण त्या ठिकाणी होत आहे. याला अनेक कारण आहेत. त्याला अर्थार्जनासाठी बाहेर जावं लागतं, व्यवसायासाठी बाहेर जावं लागतं, नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं, आणि म्हणून एका कुटुंबाची 2-3 कुटुंब ही होताना आपल्याला दिसत आहे. परंतु यामध्ये फार मोठा तोटा कोणाचा होतोय? आपल्या मुलांचा होतोय की ते आजी आणि आजोबाच्या प्रेमापासून वंचित होत आहेत. कारण मुलांवर संस्कार करण्याची जेवढी जबाबदारी आईवडिलांची आहे किंवा ते करत असतात, तेवढंच मुलांच्या जडणघडणीमध्ये आजी आणि आजोबांचं सुद्धा फार मोठं योगदान असतं. म्हणून पूर्वीच्या काळचा जर आपण विचार केला तर पूर्वी घरामध्ये आजी आजोबा असत आणि मग संध्याकाळी ते आपल्या नातवंडांना संस्काराच्या गोष्टी आणि चांगली गीतं वगैरे त्या ठिकाणी शिकवत, आणि तो एक संस्काराचा भाग आपल्या मुलांना मिळत होता. परंतु आज बऱ्याच ठिकाणी आपली मुलं ही अशा गोष्टींना वंचित त्या ठिकाणी होत आहेत. याची कारणंही मी तुम्हाला सांगितली. परंतु अजूनही शहरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही कुटुंब ही एकत्र पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहत आहेत आणि आपल्या कुटुंबामध्ये ती ज्येष्ठांचा सन्मान त्या ठिकाणी करत आहेत. कारण ज्येष्ठांचं कुटुंबामध्ये फार महत्त्व आहे. आपल्या देशामध्ये साधारणपणे 14 ते 15 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये 2 प्रकारचे आहेत. पेन्शन घेणारे ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना पेन्शन नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. पेन्शन घेणाऱ्यांची संख्या साधारण 1 कोटी ते 1.25 कोटीपर्यंत आहे. म्हणून ज्यांना पेन्शन आहेत ती भाग्यवान आहेत. मला असं वाटतं या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत या सर्वांना पेन्शन असेल किंवा काही लोकांना नसेल. परंतु ज्यांना पेन्शन आहे ती भाग्यवान का आहेत? तर बरीच कुटुंब अशी आहेत की आपल्या पेन्शनवर त्या ठिकाणी ती जगत आहेत. कारण आजची परिस्थिती कठीण आहे, स्पर्धेचं युग आहे, मुलांना नोकऱ्या मिळत नाही, उत्पन्न कमी झालेले, खर्च वाढलेला आहे, आणि अशा वेळेस आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्याचं काम आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, पेन्शनर जे असतील ते पूर्ण करत आहेत. आणि म्हणून त्या प्रत्येक कुटुंबाला अशा आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा फार मोठा त्या ठिकाणी एक आधार आहे. जणू काही ते आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहे. कारण आपण जरी ज्येष्ठ असलो, आपली मुलं बाळ सर्वांचीच मुलं चांगली निघतील असं नाही. काही आई वडील खूप धार्मिक असतात, परंतु तरी सुद्धा अपत्यही नालायक निघतात. आणि याचं कारण वेगवेगळे असू शकतात. मग त्यावेळेस त्या कुटुंबाची जबाबदारी, कारण त्यांना व्यसनं असतात. आजची पिढी भयंकर व्यसनाधीन झालेली आहे. तरुण पिढी ही जास्त व्यसनाधीन झालेली आहे त्यातल्या त्यात. आणि आज आपण पाहतो की सगळेच कार्यक्रम फार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामागे सुद्धा व्यसनाधीनता एक कारण आहे. जेवढी तरुण पिढी एकत्र जमते तर त्या ठिकाणी त्यांचं ही गोष्टी असतातच. आणि अशा प्रकारे बरेच कुटुंब त्या ठिकाणी, आता आमच्या कुऱ्या गावामध्ये सुद्धा मी पाहत होतो की दिवसभर काम करतात, रात्री त्या पैशांची दारू पितात. कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार नसतो. शाळेत मुलं येतात, त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचं साहित्य नसतं, साधं वही पुस्तक. तर एवढ्या गोष्टी सुद्धा काही लोक पूर्ण करत नाही. 1000 रुपये कमवतील दिवसाचे, 100 रुपये सुद्धा घरापर्यंत आणत नाहीत. अशा कुटुंबांच्या अवस्था आहेत. आणि म्हणून आपल्या देशाचे एक अर्थतज्ञ आहेत अनिलजी बोकील म्हणून, यांनी सरकारकडे एक अशी मागणी केलेली आहे की आपल्या देशातील हे जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना पेन्शन मिळत नाही, अशा सर्व लोकांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन द्यावं. आता आपल्या मनात असा विचार येईल, आणि आत्ताच आपण पाहतोय की लाडकी बहीणमुळे काय होतंय. एवढे जर 10,000 रुपये प्रत्येकाला दिले तर देशाची अर्थव्यवस्था
डळमळीत होईल असा साधारण आपण विचार करतो. परंतु या अर्थतज्ञांच्या मते की ज्येष्ठ माणसाला जेव्हा हे 10,000 रुपये मिळतील तो ते स्वतःसाठी खर्च करत नाही, तर ते 10,000 रुपये तो आपल्या पूर्ण कुटुंबासाठी वापरतो. मग त्यामध्ये त्याची मेडिकल औषधी असेल, काही इतर गोष्टी असतील, आणि या प्रत्येक गोष्टीवर सरकारला टॅक्स सुद्धा मिळत असतो. आणि म्हणून शासनाने जर असं काही केलं तर त्यामुळे अर्थचक्र हे वेगाने फिरेल, जे उलट अर्थव्यवस्थेला सकारात्मक त्या ठिकाणी बदल होईल. कारण लोकांकडे जर पैसा उपलब्ध असेल तरच बाजार व्यवस्थित चालेल, असं त्या अर्थतज्ञाचं मत आहे. त्याने ते मांडलेलं आहे आणि सरकार ते पूर्ण करते किंवा नाही ते काही सांगता येत नाही. परंतु अटल बिहारी वाजपेयी आदरणीय आपल्या देशाचे ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये हे ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणलं गेलं आणि मग त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी हे धोरण स्वीकारलं. आणि आज आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा, अनेक प्रकारच्या सवलती उपलब्ध ही सरकार करून देत आहेत आणि त्यांचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी होत आहे. आणि खरोखर त्या सर्व गोष्टींचं श्रेय जे आहे ते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांना त्या ठिकाणी जात असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या ज्येष्ठ लोकांचा मान सन्मान हा प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं मला आवर्जून त्या ठिकाणी वाटत असतं. ज्येष्ठांच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांचा अनुभव, आज जर आपण देशाची स्थिती बघितली तर देशाचा कारभार करणारी मंडळी सुद्धा काय आहे? ज्येष्ठ नागरिक आहे. कारण ज्येष्ठ नागरिक आपण केव्हा म्हणतो? वय वर्ष 60 पूर्ण झालं की आपण त्यांना ज्येष्ठ म्हणतो आणि देशाचा कारभार करणारी मंडळी सुद्धा सर्व ज्येष्ठ आहे. कधी कधी म्हणून देशाचा कारभार करणारी सर्व मंडळी ही ज्येष्ठ नागरिक आहेत. परंतु आपल्या मनात किंवा विशेष करून काही लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की देशाचा पंतप्रधान एखादा तरुण झाला पाहिजे, परंतु ते शक्य होणार नाही. कारण या लोकांजवळ संयम असतो, अनुभव असतो, शांतता असते आणि देश कसा चालवायचा याचं ज्ञान असतं. एखाद्या तरुणाने अविचारीपणे जर काही निर्णय घेतले तर ते संपूर्ण देशाचं भविष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त करू शकतात. आणि म्हणून या सर्व प्रशासकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर ज्येष्ठ मंडळी आहे आणि त्या ज्येष्ठ मंडळीमुळेच या ठिकाणी सर्व कारभार सुरळीतपणे त्या ठिकाणी सुरू असतो. आपल्या घरामध्ये जरी लग्न कार्य असलं तर ज्येष्ठ मंडळीचंच मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी होत असतं. पत्रिकेत सुद्धा त्याचप्रमाणे त्यांचं आपण हे करत असतो. अगदी ते या जगात उपस्थित नसतील तरी पुण्यस्मरण तरी त्यांचं आपण करतो, आशीर्वाद आपण त्यांचे घेत असतो आणि त्या आशीर्वादाच्या बळावरच आपलं पुढचं जीवनचक्र त्या ठिकाणी सुरू असतं. आणि म्हणून अशा ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे असावे. आपण चित्रपट सृष्टीचं जर उदाहरण दिलं तर अमिताभ बच्चन 81 वर्ष वय आहे पण अतिशय क्रियाशील आहे अजूनही. मागे संगीत क्षेत्रामध्ये लता दीदींचं निधन झालं, त्याही भरपूर वर्ष आयुष्य जगल्या, शेवटपर्यंत त्यांनी काम केलं. बिस्मिल्ला, अशी अनेक उदाहरणं देता येतील की हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारची लोक आहेत आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला दबदबा आजही त्या ठिकाणी कायम राखलेला आहे. पण आपण म्हणतो की आपल्याला नेहमी दुःखाचा सामना करावा लागतो, तर संतांनी सुद्धा सांगितलंय आपल्या की संसार दुःखमूळ आहे. मग त्या ठिकाणी रामकृष्ण असतील, संत मंडळी असेल, यांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांचा सामना करावा लागला. राम राजाचा मुलगा असल्यावर 14 वर्ष वनवासात जावं लागलं. कृष्णाचं तर जन्मापासूनच संकट होती, कारागृहात जन्म झाला. जन्म होता बरोबर यमुनेतून इतक्या पाण्यातून गोकुळात गेले. या संकटाशी त्यांनी सामना केला. ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली जगामध्ये एकमेव पुरुष आहेत, त्यांना माऊली म्हटलं जातं. दुसरी ही पदवी दुसरं कोणालाही नाही. त्यांना का थोडा त्रास झाला आपल्या जीवनामध्ये, बालपणामध्ये आपल्याच लोकांनी त्यांना त्रास दिला. संत तुकारामांना काट्यांनी मारलं तरी सुद्धा महाराजांनी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या पायात हातात काटे रुतले का काय ते बघितलं. केवढी प्रचंड त्यांच्याकडे संयम होता, शांतता होती. एकनाथ महाराजांचं उदाहरण माहिती आपल्याला की त्याने त्या यवनाने त्यांच्या अंगावर 121 वेळा किंवा काय असं थुंकला होता, तरी ते पुन्हा त्याला न बोलता गंगेत गेले, पुन्हा पुन्हा स्नान केलं. हा संतांचा फार मोठा महिमा आहे. आपण एवढं बनू शकत नाही कारण आपल्याला राग हा ताबडतोब येतो. त्यांनी याच्यावर सर्व विजय मिळवलेला होता, काम, क्रोध, लोभ, आणि म्हणून ते तसे जगले. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
यांना का थोडा त्रास झाला का? कुटुंबामध्येही झाला, बाहेरच्या लोकांनी दिला त्यावेळेस, परंतु त्यांनी सुद्धा या सर्व संकटांवर त्या ठिकाणी मात केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून एक रयतेचं राज्य निर्माण केलं. एक आदर्श राजा, विश्ववंदनीय, केवळ महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर विश्ववंदनीय राजे ते ठरले. तर अशा प्रकारे अनेकांची उदाहरणं देता येईल. त्यांच्या पाठीमागे सुद्धा त्यांचे गुरु, शिवाजी महाराजांचे खास गुरु म्हणजे आई जिजाऊ यांनी त्यांना शिक्षण दिलं, वडील शहाजीराजे आणि मग इतरही अनेक गुरु होते. प्रत्येकाच्या पाठीमागे असे ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद आणि त्यामुळेच ती मोठी झाली. याची अनेक उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत. आज महात्मा गांधींची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, 30 जानेवारी हुतात्मा दिन म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या शरीराकडे बघितल्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अहिंसा हे तत्व त्या ठिकाणी अंगीकारलं, सत्य, अहिंसा, आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्गक्रमण केलं. त्यावेळेस त्यांना सुद्धा अनेक प्रकारची दुःख सहन करावी लागली. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला हा जो मानव देह दिलेला आहे हा अनमोल आहे. 84 लाख योनी किंवा 84 लाख जन्म त्या ठिकाणी घेतल्यानंतर हा मानव देह मिळतो आणि याची गॅरंटी 100 वर्षाची आहे. परंतु आपण ती 100 वर्षे वापरू शकत. वस्तूची पण गॅरंटी घेतो आपण दुकानावर, किती गॅरंटी आहे काय. साध्या वस्तू घेतल्या तरी गॅरंटी विचारतो. कधी त्या वस्तू गॅरंटी पार करून सुद्धा चालतात. इन्व्हर्टरच्या बॅटरीची गोष्ट आहे. आपण काहींची बॅटरी 2 वर्षात जाते, काहींची 5 वर्ष चालते. तर तुम्ही तिची कशी काळजी घेतला त्याच्यानुसार आहे ती. म्हणून आपल्या शरीराचं, देहाचं सुद्धा तेच आहे. तुम्ही त्या शरीराचा वापर कसा करतात त्यावर ते अवलंबून आहे सर्व, आणि त्यानुसार मग त्याचं आयुष्य हे ठरलेलं आहे. म्हणून मानव देह हा दुर्लभ आहे. मानव आणि प्राणी तयार करताना एक महत्वाचा फरक आहे. बुद्धीचा तर फरक आहेच, परंतु जे मानवाचं जे मॉडेल आहे ते उभं आहे. आपण उभे आहोत आणि इतर जे प्राणी किंवा पक्षी आहेत ते असे आडवे आहेत. बुद्धीचाही फरक आहे, रचनेचा फरक आहे, आणि दुसरा महत्वाचा फरक म्हणजे भावना व्यक्त करणे. मानवाला भावना व्यक्त करता येतात. थंड गरम असेल त्याला ते कळतं, आनंद दुःख तो व्यक्त करू शकतो. तसं इतर प्राण्यांना ते नाही. आणि प्रामुख्याने म्हणजे हसणे. हसणे हे फक्त मानवालाच दिलेलं आहे, आणि म्हणून जीवनामध्ये आपण हसलं पाहिजे. हसलं तर बरेचसे आजारही दूर होतात. आज आपण पाहतो की बऱ्याचशा ठिकाणी हास्ययोग शिबिर घ्यावी लागतात. लाफिंग क्लब वगैरे असतात, सोसायट्यांमध्ये असतात. मग तिथे सर्व जमतात आणि मग आपण हा ही असं मोठ्या मोठ्याने हसतो. पण त्यामध्ये थोडी कृत्रिमता पण असते. ते शरीराला त्याचा किती फायदा होतो ते काही सांगता येत नाही आपल्याला, परंतु आपण हसलं पाहिजे. कारण एखादं गाढव आपण कधी हसताना पाहिलेलं नाही. तुम्ही पाहिलं असेल तर मला काही माहित नाही, पण मी तरी काही पाहिलेलं नाही. तर ते हसू शकत नाही. कारण असं म्हणतात जेव्हा गाढवाचं हसणं सुरू होईल त्यावेळेस त्याचं माणूस पण सुरू झालंय असं म्हणता येईल. आणि माणसाचं हसणं जेव्हा बंद होईल त्याचं काय सुरू होईल ते आपण विचार करू शकता. म्हणून आपण हसलं पाहिजे. मग हसण्यासाठी आपण काही विनोद ऐकतो, हसण्याच्या गोष्टी ऐकतो. आता विनोद ऐकणं म्हणजे काय? विनोदावर जास्त विचार करायचा नसतो. खरंच असेल का, खोटं असेल का, असं नाही. विनोदाची कधीही चिकित्सा करायची नाही. त्याचा फक्त तेवढ्यापुरता आनंद घ्यायचा आणि सोडून द्यायचा असतो. एक तेवढा विरंगुळा म्हणून एक छोटासा विनोद तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये एक मोठा मनुष्य होता, श्रीमंत मनुष्य होता. त्याचे जवळजवळ 8 लग्न झालेली होते आणि 9व्या क्रमांकाचं लग्न तो करत होता. बरीचशी जमीन वगैरे संपत्ती होती आणि मोठ्या लोकांची लग्न आपण पाहतो की त्या ठिकाणी काय थाटमाट असतो. आताच मागे आपल्या राज्यामध्ये सुद्धा एका मोठ्या व्यक्तीच्या घरी लग्न झालं तर ती काय अवस्था असते. तसं याने सुद्धा फार मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्याला त्या गोष्टीचा अभिमान होता की आपण इतके लग्न करतो म्हणून. मग लग्न समारंभाला फार मोठे लोक जमले. लग्न त्या ठिकाणी लागलं आणि लग्न लागल्यानंतर नाव घ्यायचं त्या ठिकाणी वेळ आली. मग याला थोडीशी मनामध्ये असं गर्विष्ठपणा किंवा अहंभाव होता. म्हणून याने नाव घेतलं वाजा वाजे चौधारी.
वाजा वाजे चौधारी आणि माझ्या घरी 9 नारी. म्हणजे तो असं नाव घेतलं त्याने. ती जी बाई होती, आता बाईच होती ती, काही त्या नंबरचं लग्न म्हणजे काय. तिने मनात विचार केला, हे गिऱ्हाईक फार वेगळं दिसतंय, हा असं म्हणतो का. तिने विचार केला, मग तिचा नंबर आला नाव घ्यायचा. तेव्हा तिने सुद्धा एक सुंदर नाव घेतलं, वाजा वाजे धत्त कदू. वाजा वाजे धत्त कदू 12 मेले 13वा तू म्हणे. ऐकलं त्याने, आईस्क्रीम सारखा गार झाला, त्याचा अहंकाराचा फुगा फुटला. हा, म्हणून जगामध्ये शहरात सव्वाशे राहा मिळतोच, म्हणून असा विचार आपण त्या ठिकाणी कधीही करायचा नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलं आहे, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे, किंवा आपण म्हणतो ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या वाक्यांचे सुद्धा वेगवेगळे अर्थ जो तो आपल्या मनाने त्या ठिकाणी घेत असतो. ठेविले अनंते तैशेची राहावे म्हणजे काही हालचाल करायची नाही, काहीच कामधंदा करायचा नाही असा त्याचा अर्थ नाही. कारण अर्थार्जन करणं हे कुटुंबासाठी आवश्यक असतं, म्हणून त्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून अर्थार्जन ही वेगळी गोष्ट आहे. ठेविले अनंते तैशेची राहावे याच्या संदर्भात एक असं दगडफोड्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये एक दगडफोड्या राहत होता. त्याने खूप कष्ट केले, परंतु त्याच्याकडून एक थोडीशी 1-2-4 गुंठे जमीन सुद्धा घेता आली नाही, कारण त्या गावात जमिनीचा भाव होता जसे भुसावळ आहेत तसे. मग त्याने मनात विचार केला, देवाची भक्ती केली, देवाला प्रसन्न केलं आणि देवाला म्हणाल की मी आयुष्यभर कष्ट केले म्हणे देवा, परंतु मी जमीन घेऊ शकलो नाही, एवढी जमिनीला महत्व आहे म्हणे या गावामध्ये, तर मला आता तू जमीन बनवून टाक म्हणे. देवाने तथास्तु केलं, तो जमीन बनला. मग जमीन बनल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर सूर्य तापू लागला, जमिनीची लाही व्हायला लागली. तळा पडल्या, त्याला तापमान सहन होत नव्हतं त्याला. मग त्याला पश्चाताप होत होता त्या गोष्टीचा. त्याने पुन्हा देवाकडे प्रार्थना केली. त्याला असं वाटलं की आपल्यापेक्षा हा सूर्य शक्तिमान आहे. देवा म्हणे मला आता सूर्य बनव म्हणे, तू जमीन नको म्हणे, जमिनीचं काही खरं नाही. तथास्तु पुन्हा तो सूर्याच्या रूपात झाला. मग काही दिवसांनी पावसाळ्याचे दिवस आले, जून जुलै महिना, ढगाळ वातावरण आलं. हे ढग काही काळानंतर मग ढगाळ वातावरणात एके दिवशी त्या ढगांनी त्या सूर्याला झाकलं थोडा वेळ तरी. मग त्याच्या मनात पुन्हा प्रश्न आला की सूर्यापेक्षा हे ढग फार शक्तिमान आहे. देवा म्हणे मला आता ढग बनव म्हणे. तथास्तु ढग बनला. मग धो पाऊस पडायला लागला, नद्या नाले व्हायला लागले. काही ठिकाणी अति पावसाळ्यामुळे अतिशय नुकसान पण झालं. पण त्याचं लक्ष गेलं, एका डोंगरावर एक दगड होता आणि त्या दगडावर याचा पाऊस भरपूर पडत होता, तरी त्या दगडावर काहीच परिणाम झाला नाही. याच्या मनात पुन्हा प्रश्न आला की इतकं सर्वांचं नुकसान होतंय पण या दगडावर थोडासाही परिणाम नाही. पुन्हा प्रार्थना केली, देवा मला तो दगड बनव म्हणे, तो शक्तिमान दिसतो म्हणे जास्त. पुन्हा दगड बनला तो. काही दिवस गेले, एक म्हातारा दगड फोड्या त्या डोंगरावर चालून आला, शिनी घेऊन, हातोडा घेऊन, आणि तो दगड फोडायला लागला आणि तो फोडू लागला. याला पुन्हा असं वाटलं की हा म्हातारा आपल्यापेक्षा जास्त शक्तिमान आहे. पुन्हा देवाला प्रार्थना करतो म्हणे, देवा मला आता दगड फोड्याच कर म्हणे. जे ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाजता. ज्या स्थितीत होता तो, पुन्हा तीच स्थिती त्याला प्राप्त केली, तेव्हा त्याला बरं वाटलं. तर अशी आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी विविध कल्पना असतात आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना करत असतो. आणि म्हणून आता तुम्हाला सांगितलं मी की चिंतामुक्त जगावे असंही आपल्याला नेहमी सांगितलं जातं, परंतु प्रत्येक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला चिंता ही असतेच. चिंता नाही असा एकही व्यक्ती त्या ठिकाणी जगामध्ये नाही. बोलतो. आणि म्हणून चिंतामुक्त जगा म्हणजे याचा अर्थ असा की वर्तमानात जगा, भविष्याचा विचार करा आणि मग जगा. चिंतामुक्त जगा म्हणजे याचाही अर्थ असा नाही की कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही. तर जगण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून आपण काही वाक्यांचे जे अर्थ असतात ते आपल्या
सोयीनुसार त्या ठिकाणी घेत असतात. अशी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. एका गावामध्ये एका सरपंचाला वाटलं की दारूबंदी करायची आहे. त्याच्या मनात फार इच्छा निर्माण झाली की आपल्या गावात दारूबंदी झाली पाहिजे, म्हणून तो या व्यसनमुक्ती केंद्राचा अध्यक्ष असतो, त्यांना गावामध्ये एक दिवशी बोलवतो. पण त्याला असं वाटतं की लोक व्याख्यानाला भाषणाला कंटाळलेली असतात, म्हणून काहीतरी प्रात्यक्षिकानुसार दाखवावं लोकांना, म्हणून सर्व दारुड्या लोकांची तो एका हॉलमध्ये मीटिंग घेतो, सभा घेतो. त्या साहेबांना बोलवतो तिथे की यांना काहीतरी मार्गदर्शन करावं. म्हणून ते त्या ठिकाणी साहेब येतात. त्यांच्या समोर 2 काचेची जार घेतात. एका जारमध्ये पाणी, एका जारमध्ये दारू असते, आणि दोघांमध्ये एक एक गांडूळ टाकतात आणि मग सांगतात की प्रयोग केल्यामुळे आता या प्रयोगावरून तुम्ही काय निरीक्षण करा. त्यांना सांगितलं याचं निरीक्षण करा तुम्ही आता, आणि निरीक्षण केल्यानंतर मी विचारतो तुम्हाला की या प्रयोगावरून तुम्ही काय शिकले आता. तर मग त्यातला एक मनुष्य उभा राहतो आणि सांगतो या प्रयोगावरून असे सिद्ध होते म्हणे की दारू पिल्यामुळे पोटातील जंत मरतात. त्याचा अर्थ सांगण्याचा वेगळा होता, पण यांनी घेतला आपल्या सोयीनुसार. बरं जाऊ द्या म्हणे, दुसरं उदाहरण. मग 2 बादल्या घेतल्या. एका बादलीत पुन्हा दारू घेतली, एका बादलीत पाणी भरलं. मग एक शेजारी गाढव होतं, त्या गाढवाला आणलं, त्याच्यासमोर दारूची बादली ठेवली, त्याने तोंड बाजूला करून घेतलं. मग पाण्याची बादली ठेवली, तो पाणी प्यायला. आता या प्रयोगावरून तुम्ही काय शिकणार म्हणे. तरी ते काय सांगतात बघा. एक जण उभा राहून सांगतो की जे दारू पित नाही ते गाढव असतात. अशा प्रकारचे आपण वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी घेत असतो, आणि त्या अर्थानुसार मग आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग आपण करत असतो. आणि म्हणून चिंतामुक्त जगणे याचा अर्थ असा की आपण वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे, भविष्याचाही जरूर विचार केला पाहिजे. परंतु आजची परिस्थिती, परिवर्तन हे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, आणि आपण आपल्या कुटुंबासाठी सुद्धा फार मोठा त्या ठिकाणी आधार आहोत, हे सुद्धा आपल्या त्या ठिकाणी लक्षात राहिलं पाहिजे. कारण डोक्यात हवेची जर गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की हवा जर चाकातून गेली तर चाक फिरत नाही, आणि हवा जर डोक्यात गेली तर चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. आणि तीच हवा म्हणजे श्वास आपल्या शरीरातून जर गेला तर आपलं शरीर सुद्धा कोणी घरात ठेवत नाही. जे सर्वांना दररोज आवडतं ते आपण ती बॉडी बनते, आणि बॉडी म्हणून ती लगेच बाहेर टाकली जाते. त्याचप्रमाणे आयुष्य हे मनमोकळेपणाने आपण जगलं पाहिजे, सकारात्मकपणे जगलं पाहिजे. समजा 2 व्यक्ती सेवानिवृत्त झाल्या. एक व्यक्ती म्हणतो की मी 58 वर्ष माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या खात्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं, मला आता पेन्शन मिळत आहे, मी सुखी आहे. हा सकारात्मक विचार झाला. दुसरी व्यक्ती काय म्हणते, आता मी रिटायर झालो, पगार कमी झाला, आता कसं काय होईल. हा म्हणजे नकारार्थी विचार असा त्या ठिकाणी आहे. म्हणून सकारात्मक जर आपण जगलो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच अशा प्रकारचा आनंद निर्माण होईल. यासाठी सोपं कंडक्टरचं उदाहरण आहे बघा. कंडक्टर दररोज बसने प्रवास करतो, किती प्रवासी मित्र भेटतात, पण त्यात आपलं कोणीच नसतं. रोज प्रवास करतो पण कुठे जायचं ते माहीत नसतं. जवळ पैशांची बॅग असते, ती स्वतःची नसते, कारण ड्युटीहून आल्यानंतर पैशांची बॅग आणि बस सुद्धा ही जमा करावी लागते, आणि रिकामं घरी यावं लागतं. तसंच आपलं आयुष्य सुद्धा आहे. आपण जर त्याच्याशी तुलना केली तर आपलं सुद्धा तसंच आहे की आपल्याला सुद्धा एक दिवस हे सर्व जमा करून निघून जावं लागतं. हा फार मोठा विचार आपल्या संतांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून या वयामध्ये आपण थोडंसं अध्यात्माकडे सुद्धा वळलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या मनालाही त्यामुळे शांती मिळू शकते. नामस्मरण हा त्या ठिकाणी चांगला उपाय आहे. एकाग्रता, हे कुठे फार मोठमोठ्या कार्यक्रमांना जाऊ नका या वयामध्ये. कारण आपण आजकालच बातम्या ऐकल्या त्या महाकुंभमेळ्याच्या, किती निर्दयीपणे लोकांना तुडवलंय. आणि तुम्ही जिथे जिथे तीर्थावर जाल आता अतिशय गर्दी आहे. एवढी गर्दी आहे की माणूस माणसाशी बोलत नाही, काही नाही, तो एकाच धुंदीमध्ये असतो. तरी एवढे भाविक आहेत का लोक. पूर्वी पंढरपूरला यात्रा राहायची पण भाविक लोक जास्त असायचे, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत नव्हत्या. आता पाहणारे जास्त आहे, फोटो काढणारे जास्त आहे, आणि ते तेवढ्यासाठी जात असतात. आणि त्यांच्यामुळे मानवता वगैरे किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांचा सन्मान कसा करावा या गोष्टी त्यांना कल्पना नसते, आणि हुल्लडबाजी करतात, आणि त्यातून मग निष्पाप लोकही मरतात.
म्हणून शक्यतो आमच्या गल्लीतलं एक उदाहरण सांगतो मी. झोपे काका म्हणून आहेत, कोणत्याही तीर्थावर गेले नाही कधीच. 85 वर्ष वय आहे त्यांचं, घरीच असतात. अतिशय चांगल्या प्रकारची तब्येत आहे, कुठलाही अपघात नाही, काही नाही, सर्व अवयव शाबूत आहे. आपण असं प्रवासात फिरतो, ते करतो, त्यामुळे आपला एखादा अवयव निकामी होऊ शकतो. अनेक दुर्घटना नाही, कारणास्तव जायला काही हरकत नाही. जेव्हा आपल्या घरची मंडळी आपल्या सोबत असेल, तेव्हा चांगले मित्र सोबत असतील, आणि फार मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जाणं या वयामध्ये आपण टाळलं पाहिजे. आपल्या शरीराची काळजी घ्या वेळच्या वेळी. त्या ठिकाणी आपण आरोग्याची काळजी घेतच असाल, सांगायची गरज नाही. कारण आज आपण पोळ्या जास्त खायच्या ऐवजी गोळ्या जास्त खातोय सर्वजण, आणि म्हणून गोळ्यांवरच आपलं जीवन आहे पुढचं. आणि हे बोनस लाईफ आहे. सेवानिवृत्तीनंतरचं हे जे लाईफ आहे, हे बोनस लाईफ आहे. त्या आनंदाने जगा, सकारात्मक जगा, मनमोकळेपणाने जगा, मित्र करा. कारण रात्री फुलांनाही माहीत नसतं की उद्या स्मशानात जायचं आहे की देवळात जायचं आहे. एवढं बोलतो, आणि मला ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व त्या ठिकाणी संघाचं मी पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. गवळी सरांनी म्हणजे अशी उपयुक्त माहिती सांगितली, म्हणजे सगळ्यांना खरोखरच आचरणात आणायला हरकत नाही बा अशी एवढी, आणि खूप डिटेलमध्ये सांगितली. म्हणजे मोर दॅन सफिशियंट, इंग्लिशमध्ये म्हणे मोर दॅन सफिशियंट अशी त्यांनी माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद सर.